नमस्कार. आज आहे 22 मे, बायोडायव्हर्सिटी डे, जागतिक जैवविविधता दिवस. आपली वसुंधरा, आपली पृथ्वी ही खूप सुंदररित्या वेगवेगळ्या पशु पक्षी, फुलं, झाडं, वेली अशा अनेक गोष्टी नटलेली आहे. आणि तिच्यामध्ये अतिशय दुर्मिळ होत चाललेले असे अनेक पशुपक्षी, आणि नुसते पशुपक्षीच नाही तर झाडं, मासे, मरीन ॲनिमल्स असे खूप प्रकार आहेत. खरं म्हणजे त्यांचा हक्क नाही की या पृथ्वीवर राहण्याचा आहे. त्यांचंसुद्धा संवर्धन झालं पाहिजे, तीसुद्धा राहिली पाहिजे. अशी अतिशय सुंदर चित्त्याचा डौल काय असतो, जबरदस्त ना. तर चित्ता संपत चालला. आसामच्या काझीगिरी अरण्यातला एकशिंगी गेंडा बघण्याचा आनंदच वेगळा. काय डौल असतो त्याचा, काय पोहणं, काय चालणं. पण तो पण आता संपत चालला. कोणे एकेकाळी गंगेमध्ये डॉल्फिन होते बघा. डॉल्फिन पक्षी अतिशय सुंदर मला केपटाऊनला बघायला मिळाला. डॉल्फिनच्या झुंडीच्या झुंडी जेव्हा एकत्र पाण्यातून उड्या मारतात, काय नयनरम्य असं ते दृश्य असतं. पण डॉल्फिने आता विरळ होत चालले, संपत चालले. कित्येक पशुपक्षी आपल्यातून नाहीसे होत आहेत. काही जणांचं तर म्हणणं असं आहे की माणूस असाच वेड्यासारखा वागला तर काही दिवसांनी मानवसुद्धा राहणार नाही. मानव ही जमातसुद्धा संपुष्टात येणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे हे ऐकल्यानंतर मला धक्का बसतो. आणि म्हणून बायोडायव्हर्सिटी डे आपण अशा पद्धतीने साजरा केला पाहिजे की वेगवेगळ्या पद्धतीची प्राण्यांची सृष्टीला आवश्यकता आहे आणि त्यांचं अस्तित्व टिकलं पाहिजे. ह्याच्यावर खूप अभ्यास चालू आहे, रिसर्च चालू आहे. आपण जर नेटफ्लिक्सवर जाऊन किंवा इतर ह्याच्यावर डॉक्युमेंटरी बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की काय सुंदर सुंदर पक्षी आणि त्यांचं अस्तित्व आहे, त्यांची सायकल कशी आहे, त्यांची बुद्धिमत्ता कशी आहे. त्या गोष्टींची एकमेकाला गरज असते. सर्व वनस्पती, सर्व प्राणी हे आपल्यासाठी एकमेकाला पूरक आहेत आणि आवश्यक आहेत. ह्याच्यातल्या एखाद्या प्राण्याची शिकार होऊन तो संपुष्टात येणं ह्याच्यासारखं दुष्कर्म कुठलं नाही. ह्याच्यावर ताबडतोब बंदी घातलीच पाहिजे. भारतात शिकारीवर म्हणलं तर बंदी आहे, पण खरंच बंदी आहे का? अभ्यास करायला पाहिजे, ह्याचं प्रशिक्षण द्यायला पाहिजे. पुढच्या पिढीला संपूर्ण माहिती व्हायला पाहिजे की बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आणि ही बायोडायव्हर्सिटी जपायची कशी. पूर्वीच्या काळात फुलपाखरांचे, आमच्या शाळेच्या काळात शेकडो फुलपाखरं असायचे, वेगवेगळे पक्षी यायचे. आता हळूहळू तुम्हाला दिसत असेल की फुलपाखरं कुठल्या तरी देशाच्या म्युझियममध्ये जाऊन बघावं लागतात, आपल्या आजूबाजूला नसतात. चुकून माकून एखादं येतं. चिमण्यांचा तर ऱ्हास झालेला आम्ही एक वेगळा व्हिडिओ दिलाच आहे. असे वेगवेगळे पक्षीसुद्धा आता सापडत नाहीत. एखादा पक्षी चुकून इकडं आला तर आपण म्हणतो अरे बाबा तो पक्षी आम्हाला दिसला, पण त्या पक्ष्यांचं सुद्धा इथं राहणं गरजेचं आहे. त्यासाठी झाडं, वनराई आणि शिक्षण, 3 गोष्टींची गरज आहे. सर्व शाळेमध्ये तर आपण ह्याचं प्रशिक्षण करू, पण निश्चितपणे त्यांच्या वेगवेगळ्या चित्रांचा, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्यांना जपण्याचा प्रयत्न करू. एखादं नवीन झाड जे आपण आतापर्यंत बघितलं नाही ते आपल्या अंगणात, आपल्या शाळेत, आपल्या परिसरात लावायचा विचार करू. आपण सगळ्यांना सांगू की दुर्मिळ झालेलं झाड आहे, आम्ही याचं संवर्धन करतो. हा विचार पुढं पाठवायचा प्रयत्न करू. निश्चितपणे एकदा सगळ्यांनी ठरवलं की वसुंधरा अशीच राहील आणि मानवजात ही कधीच संपणार नाही, ही मानवजातच वसुंधरेला खूप मोठं करेल. हा निर्णय 22 मेच्या दिवशी घेऊ आणि जैवविविधता सांभाळण्याचा प्रयत्न करू. जय हिंद.